पश्चिम विदर्भातील शिवभक्तांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे श्री लक्षेश्वर संस्था येथे आज सोमवंती अमावस्येनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे। आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी यासाठी पिंडदान विधी करण्यासाठी दूरवरून भाविक प्रश्नोई नदीच्या काठावर दाखल झाले आहेत। या धार्मिक विधीसाठी लाखो भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। मूर्तिजापूर आणि दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या प्रयोशनी नदीच्या घाटावर बुधवारी श्रद्धा आणि भक्तीचा संगम पाहायला मिळाला। सोमवती अमावस्येनिमित्त श्री लक्षेश्वर संस्था लाखपुरी येथे पिंडदान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली। पश्चिम विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त आपल्या पितरांना मोक्ष मिळावा यासाठी येथे आले आहेत। पिंडदान विधीसाठी नदीच्या घाटावर मोठ्या संख्येने ब्राह्मण आणि न्हावी उपस्थित आहेत। तसेच विधीसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकानेही सजलेली आहेत। श्री लक्षेश्वर संस्थेने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, पार्किंगची आणि प्रसादाची उत्तम व्यवस्था केली आहे। तैराक पथकही तैनात करण्यात आले आहे, ज्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये याची दक्षता घेण्यात आली। परंतु दुसरीकडे मंदिर आणि नदीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील अस्वच्छता आणि चिखलामुळे भाविकांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागेल। याबद्दल भाविकांनी नाराजी व्यक्त केली असून भविष्यात प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। अखेरीस लाखपुरी येथील श्री लक्षेश्वर संस्थेतील सोमवती अमावस्या हा पिंडदान विधी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने पार पडला। संस्थेने केलेल्या चांगल्या व्यवस्थेचे कौतुक होत असले तरी रस्त्यावरील अस्वच्छतेमुळे भाविकांना झालेल्या त्रासावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे। पुन्हा भेटूया अशाच एका धार्मिक आणि महत्त्वपूर्ण बातमीसह। नमस्कार।